की जे लोक आपल्या संपत्तीचे 4 भाग करतात, जसं की आपल्या संपत्तीचा एक भाग आपल्या वृद्ध माता पितांच्या खाण्यापिण्यावर, कपड्या लत्त्यावर, दवा पाण्यावर आणि त्यांना जिथं कुठं धार्मिक स्थळी पुण्यकर्म करायचे त्यावर खर्च करतात. दुसरा भाग आपल्या धर्मवान पत्नी, मुलाबाळांच्या खाण्यापिण्यावर, त्यांच्या शिक्षण पाण्यावर, त्यांच्या आरोग्यावर व त्यांना जिथं कुठं दान पुण्य करायचे त्या गोष्टीवर खर्च करतात. तिसरा आपल्या उत्पन्नातला हिस्सा जे नवीन एखादा व्यापार, व्यवसाय, शेती किंवा कुठल्या ना कुठल्या उद्यमामध्ये जे नवीन आपला तिसरा हिस्सा जोडतात. आणि जे लोक चौथा हिस्सा, बघा, जे लोक आपला चौथा उत्पन्नाचा हिस्सा ज्यांच्या चुली पेटत नाहीत, ज्यांनी डोईचं मुंडन करून, काशाय वस्त्र परिधान करून, ज्यांनी समतेचं राज्य निर्माण करण्यासाठी बेघर होऊन, दाढी-मिशी काढून, तथागताच्या शासनामध्ये प्रवेश करून जे लोक भिक्खू भिक्षुणी झालेले आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जे लोक आपला चौथा हिस्सा खर्च करतात, तर अशा लोकांच्या संपत्तीवर 7 पिढ्यापर्यंत संकट येत नाही. जे लोक असे 4 भाग करत नाहीत त्यांच्या संपत्तीवर मात्र 7 पिढीमध्ये एकदा का होत नाही, निसर्गाचे 4 संकट नाही तर माणसाचे 4 संकट येतात. पहिलं निसर्गाचं संकट, 7 पिढीत एकदा का होत नाही त्यांची संपत्ती भूकंपामध्ये नष्ट होते, तथागत म्हणतात ज्वालाग्रहीमध्ये नष्ट होते. दुसरं संकट, तिसरं संकट चक्रीवादळामध्ये सापडते आणि चौथं संकट ती पाण्यात वाहून जाते, सुनामीमध्ये नष्ट होते. यदा कदाचित हे 4 निसर्गाचे संकट नाही आले तर मानवी 4 संकट त्यांच्यावर नक्की येतात. एक, 7 पिढीत एकदा का होत नाही, ज्यांनी आपल्या उत्पन्नाचे 4 हिस्से केले नाही, आई वडिलांच्या खाण्यापिण्यावर, बायको लेकरांच्या खाण्यापिण्यावर, त्याचबरोबर नवीन व्यापार व्यवसायावर आणि भिक्खू संघाच्या उदरनिर्वाहावर खर्च केले नाही, तर त्यांच्या 7 पिढीत एकदा का होत नाही एक जण निपुत्रिक जन्माला येतं, म्हणजे त्यांच्या घरात लेकरूबाळ जन्माला येत नाही आणि तो पैसा मग साहजिकच राजाच्या तिजोरीत किंवा तेव्हा तो तिकडे जातो. हे माणसाचं पहिलं संकट येतं. दुसरं संकट असं येतं की त्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात आणि ते भांडणं एवढ्या टोकाचे होतात की पोलीस आणि वकील लोकांना जास्तीत जास्त पैसा देतो. हे माणसाचं दुसरं संकट त्यांच्यावर येतं. तिसरं संकट असं येतं की त्यांच्या संपत्तीवर सगळ्या बाजूंनी जरी पहारेदार ठेवले तरीही काळानुरूप त्याची संपत्ती घरातल्याच लोकांकडून कुठून ना कुठून बाहेरच्याकडून चोरल्या जाते, नसता ती हरवल्या जाते. हे तिसरं संकट त्यांच्यावर येतं. आणि चौथं संकट, त्यांच्या घरात सारखे लोक बिमार पडत राहतात आणि सगळे पैसे ते दवाखान्यात डॉक्टरांना गोळ्याला देत राहतात. हे चौथं संकट त्यांच्यावर येतं.